Hello everyone, good afternoon. Now discussing this session of ratio analysis. Okay, what is ratio analysis? Meaning of ratio analysis, advantages of ratio analysis, and last is disadvantages of ratio analysis. Okay, then baga ratio analysis. The ratio analysis is one of the most powerful tool of financial analysis. It is used as a device to analyze and interpret the financial health of enterprises. With the help of ratio analysis, the financial statement can be analyzed more clearly and decision can be made of such analysis. बघा जो काही रेशो अनालिसिस रेशो अनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. आपण जे काही फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस पाहिलं किंवा इंटरप्रिटेशन पाहिलं त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं होतं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ॲनालिसिस, सेकंड पाहिलं होतं कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस, थर्ड इज अ ट्रेंड ॲनालिसिस अँड लास्ट इज अ रेशो ॲनालिसिस. ओके, बघा जे काही कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट असेल किंवा कॉमन साईज स्टेटमेंट असेल, रेशो ॲनालिसिस असेल, हे काय आहेत तर कशाच्या टेक्निक्स आहेत जे काही फिनान्शियल स्टेटमेंट आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतील, बॅलन्स शीट असतील, त्यांचं जे काही ॲनालिसिस केलं जातं किंवा इंटरप्रिटेशन केलं जातं त्यांच्या टेक्निक्स कोणत्या आहेत तर रेशो ॲनालिसिस किंवा कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ॲनालिसिस. बरोबर, बघा तर रेशो ॲनालिसिस काय असते किंवा रेशो ॲनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. ओके, विथ द हेल्प ऑफ इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग सिस्टम. Financial analysis is the process of identifying the financial strength and weaknesses of the firm properly, establishing relationship between the item of balance sheet and profit and loss account. जे काही रेशो ॲनालिसिस असतं तर रेशो ॲनालिसिस काय असतं तर बघा, रेशो ॲनालिसिस ही इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ डिटर्मिनिंग द इंटरप्रिटिंग द न्यूमॅरिकल रिलेशनशिप ऑफ व्हेरियस आयटम डिराइव्ड फ्रॉम व्हेरियस स्टेटमेंट. जे काही व्हेरियस स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये जे काही व्हॅल्यू असतील, ज्या काही फिगर्स असतील त्या फिगर्सचं काय करायचं इंटरप्रिटिंग करायचं, ज्या न्यूमेरिकल रिलेशनशिप फाइंड आउट करायचं म्हणजे काय तर रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे कशाची तर जे काही डिटर्मिनिंग अँड इंटरप्रिटिंग द न्यूमेरिकल रिलेशनशिप, जे काही व्हेरियस स्टेटमेंटमध्ये जे काही फिगर्स असतील, ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या फिगर किंवा व्हॅल्यूचं काय करायचं एक फिक्स वेटेज फिक्स करायचं म्हणजे काय तर रेशो ॲनालिसिस. ओके, मग व्हेरियस प्रकारचे रेशोज आहेत बघा, करंट रेशो असेल, लिक्विडिटी रेशो असतो, डेब्ट सिक्विडिटी रेशो असतो, हे विविध प्रकारचे रेशो असतात. कंपनी काय करत असते तर हे रेशो ॲनालिसिस थ्रू कंपनीचे जे फिनान्शियल स्टेटमेंट असतील, कंपनीचे जे बॅलन्स शीट असतील त्याच्यामध्ये जे काही फिगर्स दिलेले असतील, करंट असेट असतील, करंट लायबिलिटी असतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे काही इन्कम्स असतील किंवा जे काही लॉसेस असतील त्या ज्या काही फिगर्स दिलेल्या आहेत त्या फिगरचं एक फिक्स काय करायचं एक फिक्स रेशो ठरवायचा म्हणजे काय तर रेशोचं ॲनालिसिस करायचं, रेशो ॲनालिसिस करायचं. तर फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला करंट रेशो फाइंड आउट करायचा आहे, कंपनीचा जो काही करंट रेशो असेल किंवा लिक्विडिटी रेशो फाइंड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल करंट रेशो पकडून चाला, करंट रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर तुम्ही काय करणार, कंपनीचा करंट रेशो फाइंड आउट करण्यासाठी कंपनीच्या करंट असेट कोणते आहेत आणि कंपनीच्या करंट लायबिलिटी कोणत्या आहेत. तर करंट असेट आणि करंट लायबिलिटी कंपनीच्या ज्या बॅलन्स शीट असते त्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला मिळते. ज्या करंट असेट असतात त्या करंट असेट कोणत्या, तुमच्या कॅश असेल, स्टॉक असेल, बिल्स रिसिवेबल असतील, हे तुमचे काय झाले करंट असेट झाले. आणि करंट लायबिलिटी तुमच्या काय बिल्स पेएबल असतील किंवा क्रेडिटर्स असतील. बरोबर, मग आता 2018चं जर तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट पाहिलं, बॅलन्स शीट पाहिली तर तुम्ही काय करणार, त्यामध्ये असेट कोणते आहेत, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी, जो काही रेशो येईल तो काय असणार आहे तुमचा करंट रेशो असणार आहे. बरोबर, जर तुमची कॅश, तुमचे जे बिल्स रिसिवेबल असतील ह्याचं जे काही फिगर्स असतील त्या करंट लायबिलिटीशी काय करायच्या कम्पेअर करायच्या किंवा त्या डिवायडेड बाय करून जो काही प्रमाण ठरलेलं असतं ते काय असतं रेशो ॲनालिसिस असतं. ओके, त्यानंतर बघा मीनिंग ऑफ रेशो ॲनालिसिस. द टर्म अकाउंटिंग रेशो इज यूज टू डिस्क्राईब सिग्निफिकंट रिलेशनशिप विच एक्झिस्ट बिटवीन फिगर्स शो इन अ बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन अ बजेटरी कंट्रोल सिस्टीम ऑर एनी अदर पार्ट ऑफ द अकाउंटिंग मॅनेजमेंट. ओके, बघा रेशो ॲनालिसिस मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बजेटरी कंट्रोलिंगसाठी जे काही बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल त्याच्यामध्ये जे काही फिगर्स असतील त्या फिगरचं काय करायचं इंटरप्रिटिंग करायचं, न्यूमेरिकल रिलेशनशिप फाइंड आउट करायचं म्हणजे काय तर रेशो ॲनालिसिस. ओके, रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, समजलं रेशो ॲनालिसिस काय असतं. त्यानंतर बघा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस. आता ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात रेशो ॲनालिसिसचे किंवा डिसॲडव्हान्टेजेस काय ते पाहिजेत बघा. फर्स्ट इज बघा
It help in evaluating the firm परफॉर्मन्स. ओके, आता रेशो ॲनालिसिसचं मेन ॲडव्हान्टेजेस काय सांगितले तर इव्हॅल्युएटिंग द फर्म परफॉर्मन्स, कंपनीचं जे काही परफॉर्मन्स काय आहे तो रेशो ॲनालिसिसवरून तुम्हाला समजतो. विथ द हेल्प ऑफ रेशो ॲनालिसिस कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन रिगार्डिंग सेव्हरल ॲस्पेक्ट सच एज अ फिनान्शियल हेल्थ, प्रॉफिटेबिलिटी अँड ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ द अंडरटेकिंग. ओके, जे काही फिनान्शियल स्टेटमेंट असतं, फिनान्शियल स्टेटमेंट्सवरून तुम्हाला काय समजत असतं, कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स समजत असतो, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी समजत असते. रेशो ॲनालिसिस पण काय करत असतं, रेशो ॲनालिसिस थ्रू काय केलं जातं, कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंट आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, त्यांचं काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं, त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं आणि त्याच्यावरून कंपनीचं काय ठरवलं जाते, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी काय आहे, कंपनीची फायनान्शियल हेल्थ काय आहे, कंपनीची ऑपरेशनल इफिशियन्सी काय आहे, म्हणजे कंपनीचा एक प्रकारे परफॉर्मन्स काय आहे हे काय केलं जातं, इव्हॅल्युएट केला जातो. म्हणजे जे काही रेशो ॲनालिसिस असेल ते रेशो ॲनालिसिस कंपनीची फिनान्शियल पोझिशन फाइंड आउट करत असते. रेशो ॲनालिसिस असेल, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट असेल, कॉमन साईज स्टेटमेंट असेल, हे काही टूल्स आहेत फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचे. त्यामधीलच आपण एक पाहतो तो काय, रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिसमुळं कंपनीची एक फिनान्शियल पोझिशन फाइंड आउट होत असते. त्यानंतर सेकंड बघा, फॅसिलेट इंटरफर्म कंपॅरिझन. ओके, रेशो ॲनालिसिस हेल्प in interfirm comparison by providing necessary data, and interfirm comparison indicate relative positions. Okay, it provide the relevant data for the comparison of the performance of different departments. बघा, जे काही इंटरफर्म कंपॅरिझन म्हणजे काय, एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीशी जे काही कंपॅरिझन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, तर इंटरफर्म कंपॅरिझन म्हटलं जातं. काय केलं जातं, किंवा डिपार्टमेंटमध्ये बघा, एक डिपार्टमेंट सोडून, प्रोडक्शन डिपार्टमेंट सोडून सेल्स डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, फायनान्स डिपार्टमेंट असेल, त्या डिपार्टमेंटची फिनान्शियल ग्रोथ काय आहे, किंवा फिनान्शियल ॲक्टिव्हिटी काय आहे त्यांच्या, किंवा फिनान्शियल पोझिशन काय आहे, हे कशामुळे समजत असतं, तर रेशो ॲनालिसिसमुळं. फॉर एक्झाम्पल बघा, जर परचेस डिपार्टमेंटची जर रेशो कॅल्क्युलेट केला, सेम दुसऱ्या कंपनीमध्ये जे परचेस डिपार्टमेंट असतं त्या परचेस डिपार्टमेंटमध्ये जे रेशो कॅल्क्युलेट केला, ते रेशोंचं कंपॅरिझन करून तुम्हाला काय समजू शकतं की कोणती कंपनी प्रॉफिटमध्ये, किंवा कोणत्या कंपनीचं परचेसिंग किती आहे, कोणत्या कंपनीचं सेलिंग किती आहे, हे कशामुळे समजणार आहे तुम्हाला, तर रेशो ॲनालिसिसमुळे. ओके, म्हणजे रेशो ॲनालिसिसमुळे जे इंटरफर्म कंपॅरिझन करणं काय झालेलं आहे, पॉसिबल झालेलं आहे. ओके, इट प्रोव्हाइड द रिलेव्हंट डेटा फॉर द कंपॅरिझन ऑफ द परफॉर्मन्स ऑफ डिफरंट डिपार्टमेंट्स. ओके, म्हणजे काही डिफरंट डिपार्टमेंट, कंपनीमध्ये एकच डिपार्टमेंट असतं का, तर नाही, कंपनीमध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट असतात. परचेस डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, सेल्स डिपार्टमेंट असतं, फायनान्स डिपार्टमेंट असतं. ह्या डिपार्टमेंटचं जे काही ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय तो कशामुळे समजतो, तर रेशो ॲनालिसिसमुळे. आता तो कसा समजतो, तर रेशो ॲनालिसिस म्हणजे काय, की रेशो कॅल्क्युलेट केले जातात, एव्हरी फिगरचे रेशो काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो, आणि त्या रेशो थ्रू ॲनालिसिस केलं जातं त्या फिगरचं, आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, जो काही रिलेव्हंट डेटा असते तो रिलेव्हंट डेटा काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे फॅसिलेट इंटरफर्म कंपॅरिझन हे एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा मेन ॲडव्हान्टेजेस आहे रेशो ॲनालिसिसचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट सिम्प्लिफाईज फिनान्शियल स्टेटमेंट. जे काही फिनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला फर्स्ट टाईम सांगितलं बघा, जे काही फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करण्याचं कामच कोण करत असतं, तर रेशो ॲनालिसिस करत असतं. ओके, इट्स व्हेरी युजफुल फॉर फिनान्शियल फिनान्शियल स्टेटमेंट जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, बॅलन्स शीट असते, किंवा ट्रेडिंग अकाउंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असेल, हे जे काही स्टेटमेंट आहेत कंपनीचे, जे फिनान्शियल स्टेटमेंट आहेत ते फिनान्शियल स्टेटमेंट काय करत असतं, रेशो ॲनालिसिसमुळे शो होत असतात, किंवा त्याचं ॲनालिसिस केल्यामुळं जे काही आयडेंटिफाय डेटा असेल तो आयडेंटिफाय डेटा होत असतो, बरोबर, फाइंड आउट होत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, aids in determining financial position of a company. Ratio analysis facilitates the management to know whether the firm financial position is improving or determining or a constant over the year by setting trend with the help of ratio. The ratio analysis, with the help of ratio analysis, can
नो द डायरेक्शन ऑफ द ट्रेंड स्ट्रॅटर्जी. बघा जे काही फिनान्शियल पोझिशन एक डिटरमाइन होत असते. मग सांगितलं त्याप्रमाणे जे काही कंपनीची फिनान्शियल पोझिशन असेल किंवा जे काही ट्रेंड स्ट्रॅटर्जी असेल ते स्ट्रॅटर्जी काय होते रेशो ॲनालिसिसमुळं फाइंड आउट होत असते. जे काही मॅनेजमेंटला जे फिनान्शियल डिसिजन घ्यायचे असतात ते फिनान्शियल डिसिजन घेण्यासाठी पण काय रेशो ॲनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट असतं. बरोबर. रेशो ॲनालिसिस जर एखाद्या कंपनीने ठरवलं की फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यांनी कोणती टेक्निक यूज केली तर रेशो ॲनालिसिस जर टेक्निक यूज केली तर त्याच्या थ्रू कंपनीला काय होतं तर फिनान्शियल पोझिशन समजत असते. म्हणजे जर रेशो कॅल्क्युलेट केले त्यावरून कंपनीची प्रॉफिटेबिलिटी समजत असते. त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट useful in budgeting and forecasting. Accounting ratio provide a reliable data which can be compared, studied and analyzed. This ratio provide sound footing and future prospectus. ओके. जे काही बजेटिंग केलं जातं कंपन्यांमध्ये किंवा जे काही फॉरकास्टिंग केलं जातं त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज व्हेरी युजफुल असतो. बरोबर. जो काही रिलायबल डेटा असतो इन फ्युचर जे काही डिसिजन घ्यायचे असतात कंपनीला किंवा फॉरकास्टिंग करायचं असतं बजेटिंग करायचं असतं त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. जे काही इन फ्युचर प्रॉस्पेक्ट्स असतील किंवा जे काही करंट प्रॉस्पेक्ट असतील फास्ट प्रॉस्पेक्ट असतील हे कंपनीला काय करत असतं फायनान्शियल स्टेटमेंट प्रोव्हाइड करत असतं किंवा मॅनेजमेंट लेवलला जे काही बजेटिंग केलं जातं फॉरकास्टिंग केलं जातं त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲनालिसिस लिक्विडिटी पोझिशन ऑफ अ फर्म. कंपनीची जी काही लिक्विडिटी पोझिशन आहे तर रेशो ॲनालिसिस इज अ न्यूमेरिकल टर्म. ओके. जे काही न्यूमेरिकल ॲनालिसिस केलं जातं तर रेशो ॲनालिसिस म्हणजे काय जे काही फिगर्स असतील कंपनीच्या असेट किंवा कंपनीच्या लायबिलिटी ह्या ज्या काही फिगर्समध्ये तुम्ही मेन्शन करत असता फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये त्याच्यावरून काय समजत असतं तर कंपनीची लिक्विडिटी पोझिशन समजत असते. बरोबर. कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट समजत असते किंवा फिनान्शियल पोझिशन समजत असते कंपनीचे. फिनान्शियल ग्रोथ काय आहे कंपनीची कंपनी कोणत्या अँगल किंवा कंपनी कोणत्या रेंजमध्ये प्रॉफिट मिळवते आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लिक्विडिटी पोझिशन काय होते तर रेशो ॲनालिसिसमुळे समजत असते त्या फर्मची किंवा त्या कंपनीची. ओके. विथ द हेल्प ऑफ रेशो ॲनालिसिस कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन रिगार्डिंग द लिक्विडिटी पोझिशन ऑफ अ फर्म. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा असेस लॉंग टर्म फायनान्शियल ॲबिलिटी. रेशो ॲनालिसिस इज इक्वली फॉर असेसिंग द लॉंग टर्म financial ability of the firm. The long-term solvency is measured by the leverage and capital structure of profitability ratio, which show the earning power and operating efficiency. आता लॉंग टर्म फायनान्शियल ॲबिलिटी काय किंवा लॉंग टर्म लोन काय असेल किंवा लॉंग टर्म लायबिलिटी काय असतील लॉंग टर्म असेट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे समजतात तर रेशो ॲनालिसिसमुळे समजतात. कंपनीला इन फ्युचरमध्ये किती देणं आहे किंवा किती लायबिलिटी आहे कंपनीची लॉंग टर्म लायबिलिटी काय आहे कंपनीची लॉंग टर्म लोन किती द्यायचं आहे किंवा कंपनीच्या लॉंग टर्म असेट्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठे फाइंड आउट होत असतात किंवा कोण फाइंड आउट करत असतं तर रेशो ॲनालिसिसमुळे फाइंड आउट होत असतं. बरोबर. जे काही रेशो ॲनालिसिसमुळं जे काही फिगर्स ॲनालिसिस केल्या जातात किंवा फिगर्स ज्या असतात त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं त्यामुळं काय होत असतं तर लॉंग टर्म फायनान्शियल ॲनालिसिस किंवा लॉंग टर्म फायनान्शियल ॲबिलिटी ॲक्सेस होत असते. सॉल्वन्सी रेशो कॅल्क्युलेट केल्यामुळं किंवा जो लिव्हरेज रेशो वगैरे जे कॅल्क्युलेट केल्यामुळं कंपनीची जी काही अर्निंग पॉवर आहे कंपनीची ऑपरेटिंग इफिशियन्सी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा टोटल असेट काय आहेत कंपनीची टोटल लायबिलिटी काय आहे कंपनीची लॉंग टर्म असेट लॉंग टर्म लायबिलिटी काय होत असते कंपनीच्या अंडरस्टँड होत असतात किंवा समजत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा डिटरमाइन ऑपरेटिंग इफिशियन्सी. मग सांगितल्याप्रमाणे कंपनीची जी सॉल्वन्सी रेशो कॅल्क्युलेट केल्यामुळं कंपनीचं काय समजत असते इफिशियन्सी समजत असते. कंपनी कोणत्या रेंजमध्ये प्रॉफिट मिळवते कंपनीचा फायनान्शियल ग्रोथ काय आहे कंपनीची किंवा कंपनीचे एक्सपेन्सेस काय आहेत कंपनी इन्कम किती मिळवते आहे इयरली ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑपरेटिंग इफिशियन्सी आहे ती काय होते मेन्शन होत असते इथे. अनदर डिमेन्शन फॉर अनयुजफुलनेस or ratio analysis relevant from the viewpoint of management is that is a through right on the degree efficiency in the various activity. ओके. म्हणजे ऑपरेशनल इफिशियन्सी डिटरमाइन होत असते रेशो ॲनालिसिसमुळे. त्यानंतर नेक्स्ट बघा हेल्प इन डिसिजन मेकिंग. मग सांगितल्याप्रमाणे जे काही डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी किंवा जे काही
इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायचे असतील, तिथे वर्ड राहिला आहे हेल्प इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग. बघा, इन्व्हेस्टमेंटविषयी डिसिजन घेण्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, इन्व्हेस्टमेंट, आता फॉर एक्झाम्पल बघा, कंपनीमध्ये कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा जे काही अदर सप्लायज असतील किंवा अदर इन्व्हेस्टर असतील किंवा बँक असेल, जे काही एक्सटर्नल इन्व्हेस्टर असतात कंपनीमध्ये, त्यांना जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय करतात, ते अगोदर कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी करत असतात. त्या कंपनीच्या फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी केल्यानंतर काय करत असतात, बाकीचे लोक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. बरोबर, म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायचे असतात त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज अ व्हेरी यूजफुल. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही अगोदर काय करणार, जी काही XYZ कंपनी असेल त्या XYZ कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काय करणार तुम्ही ॲनालिसिस करणार. बरोबर, त्याचं ऑब्झर्वेशन करणार. त्यामध्ये करंट असेट काय आहेत, कंपनीच्या करंट लायबिलिटी काय आहेत, कंपनीची इक्वल लायबिलिटी काय आहे, कंपनीची लाँग टर्म लायबिलिटी काय आहे, कंपनीच्या असेट कोणकोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. पण ज्यावेळेस ह्या इन्व्हेस्टमेंट किंवा जे ही जे फिनान्शियल जे काही रेशो ॲनालिसिसमुळे हे काय होत असतं, फाइंड आउट होत असतं. म्हणजे कंपनीच्या ज्या असेट असतील, कंपनीच्या लायबिलिटी असतील, त्यांचं रेशोचं प्रमाण रेशो ॲनालिसिसमुळे समजत असतं. म्हणजे त्यांचा रेशो ॲनालिसिस केल्यामुळे त्या फिगर्स तुम्हाला समजत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, कन्वर्टिंग ॲब्सोल्यूट फिगर. ज्या काही ॲब्सोल्यूट फिगर असतील त्या कन्वर्ट करणं पॉसिबल झालेलं आहे रेशो ॲनालिसिसमुळे. ओके, रेशो ॲनालिसिस हेल्प्स टू कन्वर्ट ॲब्सोल्यूट फिगर ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट इन टू रिलेटिव्ह वन्स. ॲब्सोल्यूट फिगर स्टँडिंग अलॉन ऑफ्टन अ कन्वे नो मिनिंग. ओके, जे काही ॲब्सोल्यूट फिगर्स असतील त्या फिगर कन्वर्ट करणं रेशो ॲनालिसिसमुळं पॉसिबल होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, ब्रिंगिंग इफेक्टिव्ह कंट्रोल. आता इफेक्टिव्ह कंट्रोल, कंपनीचं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंट काय करत असतं, कंपनीमध्ये एक इफेक्टिव्ह कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतं. बरोबर, मग रेशो ॲनालिसिस म्हणजे काही फिनान्शियल स्टेटमेंट अकाउंटिंगमध्ये जर पाहिलं गेलं तर जे काही रेशो ॲनालिसिस इज द व्हेरी युजफुल ऑफ ब्रिंगिंग अबाउट इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ द कन्सर्न द टॉप मॅनेजमेंट मे डाऊन द स्टँडर्ड ऑफ व्हेरियस रेशो. की जे काही कंपॅरिझन केलं जातं फिनान्शियल स्टेटमेंटचं किंवा रेशो कॅल्क्युलेट केले जातात, त्या रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर जे काही इफेक्टिव्ह कंट्रोल काय होतं तर पॉसिबल होतं. बरोबर, म्हणजे बाकीच्या कंपन्यांबरोबर कंपॅरिझन करणं पॉसिबल होतं, इंटरफर्म कंपॅरिझन करणं पॉसिबल होतं. बरोबर, फिनान्शियल पोझिशन, फिनान्शियल ग्रोथ समजल्यामुळं आपली कंपनी कोणत्या रेंजमध्ये आहे किंवा कंपनी कोणत्या रेंजमध्ये प्रॉफिटमध्ये आहे की कंपनी लॉसमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात समजतात रेशो ॲनालिसिसमुळे. नंतर बघा नेक्स्ट, ट्रेंड ॲनालिसिस. ट्रेंड ॲनालिसिसमध्ये बघा, अकाउंटिंग रेशो फॉर अ नंबर ऑफ इयर इंडिकेट द ट्रेंड ऑफ द चेंज. कंपनीचे जे काही ट्रेंड आहेत ते रेशो ॲनालिसिसमुळे समजत असतात. बरोबर, दिस हेल्प इन अ प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट फॉर द फ्युचर. कंपनीचे जे काही ट्रेंड्स असतील ट्रेंड्स कंपनीच्या रेशो ॲनालिसिसमुळे, कंपनीचे फिनान्शियल सिच्युएशनच कशामुळे समजत असते तर रेशो ॲनालिसिसमुळे. रेशो फाइंड आउट केले जातात, त्या रेशोच्या प्रमाणामध्ये काय केलं जातं, फिगर्स फाइंड आउट केल्या जातात. त्यामुळे कंपनीचे जे काही ट्रेंड ॲनालिसिस करणं काय होतं तर पॉसिबल होतं. अँड लास्ट इज बघा, हेल्पफुल इन डिसिजन मेकिंग. कंपनीचे जे काही फ्युचर डिसिजन्स असतील ते फ्युचर डिसिजन घेण्यासाठी कंपनीचं जे काही रेशो ॲनालिसिस हेल्पफुल असतं. आता ते कसं हेल्पफुल असतं की रेशो ॲनालिसिस केल्यामुळं कंपनीचं रेशो ॲनालिसिस कशाच्या बाबतीत केलं जातं तर फिनान्शियल स्टेटमेंट. रेशो ॲनालिसिस करणं म्हणजे काय, कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंट असतात, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, त्याच्यामध्ये काय केले जातात तर त्याच्यामध्ये ज्या फिगर्स असतील त्या फिगर्सचं काय केलं जातं तर रेशो कॅल्क्युलेट केलं जातं. असेट, करंट लायबिलिटी यांचं कंपॅरिझन केलं जातं आणि रेशो फाइंड आउट केले जातात. त्यामुळं काय होतं, जे काही इन फ्युचर डिसिजन घ्यायचे असतात ते इन फ्युचर डिसिजन घेणं काय होतं पॉसिबल होतं रेशो ॲनालिसिसमुळे. ओके, रेशो ॲनालिसिस हेल्प्स इन मेकिंग डिसिजन फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिनान्शियल स्टेटमेंट. दस इट इज अ युजफुल टू द मॅनेजमेंट अँड आउटसायडर्स. जे काही आउटसायडर्स असतील, एक्सटर्नल पार्टीज असतील, इंटरनल पार्टीज असतील, त्यांना काय होतं की जे इन फ्युचर डिसिजन घ्यायचे असतात किंवा करंटली जे मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचे असतात ते घेणं काय होतं रेशो ॲनालिसिसमुळं पॉसिबल होतं. ओके, म्हणजे रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कंपनी. ओके, त्या कंपनीमध्ये जे काही रेशो ॲनालिसिस केलं जातं इज अ मोस्ट यूजफुल. ओके, जे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट पाहिलं आपण, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट पाहिले आपण, त्यानंतर जे काही
कॉमन साईज स्टेटमेंट पाहिलं, ट्रेंड ॲनालिसिस पाहिलं आणि रेशो ॲनालिसिस पाहिलं. तर ह्या चारमध्ये ज्या काही 4 टेक्निक्स आहेत ॲनालिसिसच्या, त्याच्यामध्ये रेशो ॲनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, जे काही रेशो ॲनालिसिस केलं जातं, एव्हरी कंपनी सहसा रेशो ॲनालिसिस थ्रूच काय करत असते, कंपनीचं फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करत असते. हे हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. नाव डिस्कसिंग this session of ratio analysis. Okay, what is ratio analysis, meaning of ratio analysis, advantages of ratio analysis, and last is disadvantages of ratio analysis. Okay, then baga ratio analysis. The ratio analysis is one of the most powerful tool of financial analysis. It is used as a device to analyze and interpret the financial health of enterprises. With the help of ratio analysis, the financial statement can be analyzed more clearly and decision can be made of such analysis. बघा जो काही रेशो ॲनालिसिस रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. आपण जे काही फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस पाहिलं किंवा इंटरप्रिटेशन पाहिलं, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं होतं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ॲनालिसिस, सेकंड पाहिलं होतं कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस, थर्ड इज अ ट्रेंड ॲनालिसिस अँड लास्ट इज अ रेशो ॲनालिसिस. ओके, बघा जे काही कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट असेल किंवा कॉमन साईज स्टेटमेंट असेल, रेशो ॲनालिसिस असेल, हे काय आहेत तर कशाच्या टेक्निक्स आहेत, जे काही फिनान्शियल स्टेटमेंट आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतील, बॅलन्स शीट असतील, त्यांचं जे काही ॲनालिसिस केलं जातं किंवा इंटरप्रिटेशन केलं जातं, त्यांच्या टेक्निक्स कोणत्या आहेत तर रेशो ॲनालिसिस किंवा कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ॲनालिसिस. बरोबर, बघा तर रेशो ॲनालिसिस काय असते किंवा रेशो ॲनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. ओके, विथ द हेल्प ऑफ इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग सिस्टीम. फायनान्शियल ॲनालिसिस इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द financial strength and weaknesses of the firm, properly establishing relationship between the item of balance sheet and profit and loss account. जे काही रेशो ॲनालिसिस असतं तर रेशो ॲनालिसिस काय असतं तर बघा, रेशो ॲनालिसिस ही इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ डिटर्मिनिंग द इंटरप्रिटिंग द न्यूमॅरिकल रिलेशनशिप ऑफ व्हेरियस आयटम डिराइव्ड फ्रॉम व्हेरियस स्टेटमेंट. जे काही व्हेरियस स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये जे काही व्हॅल्यू असतील, ज्या काही फिगर्स असतील, त्या फिगर्सचं काय करायचं, इंटरप्रिटिंग करायचं, ज्या न्यूमेरिकल रिलेशनशिप फाइंड आउट करायचं, म्हणजे काय तर रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे कशाची तर जे काही डिटर्मिनिंग अँड इंटरप्रिटिंग द न्यूमेरिकल रिलेशनशिप, जे काही व्हेरियस स्टेटमेंटमध्ये जे काही फिगर्स असतील, ज्या काही व्हॅल्यूज असतील, त्या फिगर किंवा व्हॅल्यूचं काय करायचं, एक फिक्स वेटेज फिक्स करायचं, म्हणजे काय तर रेशो ॲनालिसिस. ओके, मग व्हेरियस प्रकारचे रेशोज आहेत बघा, करंट रेशो असेल, लिक्विडिटी रेशो असतो, डेब्ट सिक्विटी रेशो असतो, हे विविध प्रकारचे रेशो असतात. कंपनी काय करत असते तर हे रेशो ॲनालिसिस थ्रू कंपनीचे जे फिनान्शियल स्टेटमेंट असतील, कंपनीचे जे बॅलन्स शीट असतील, त्याच्यामध्ये जे काही फिगर्स दिलेले असतील, करंट असेट असतील, करंट लायबिलिटी असतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे काही इन्कम्स असतील किंवा जे काही लॉसेस असतील, त्या ज्या काही फिगर्स दिलेल्या आहेत त्या फिगरचं एक फिक्स काय करायचं, एक फिक्स रेशो ठरवायचा, म्हणजे काय तर रेशोचं ॲनालिसिस करायचं, रेशो ॲनालिसिस करायचं. तर फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला करंट रेशो फाइंड आउट करायचा आहे, कंपनीचा जो काही करंट रेशो असेल किंवा लिक्विडिटी रेशो फाइंड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल करंट रेशो पकडून चाला, करंट रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, तर तुम्ही काय करणार, कंपनीचा करंट रेशो फाइंड आउट करण्यासाठी कंपनीच्या करंट असेट कोणते आहेत आणि कंपनीच्या करंट लायबिलिटी कोणत्या आहेत. आता करंट असेट आणि करंट लायबिलिटी कंपनीच्या ज्या बॅलन्स शीट असते त्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला मिळते. ज्या करंट असेट असतात त्या करंट असेट कोणत्या, तुमच्या कॅश असेल, स्टॉक असेल, बिल्स रिसिवेबल असतील, हे तुमचे काय झाले, करंट असेट झाले. आणि करंट लायबिलिटी तुमच्या काय बिल्स पेएबल असतील किंवा क्रेडिटर्स असतील. बरोबर, मग आता 2018चं जर तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट पाहिलं, बॅलन्स शीट पाहिली, तर तुम्ही काय करणार, त्यामध्ये असेट कोणते आहेत, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी, जो काही रेशो येईल तो काय असणार आहे, तुमचा करंट रेशो असणार आहे. बरोबर, जर तुमची कॅश, तुमचे जे बिल्स रिसिवेबल असतील, ह्याचं जे काही फिगर्स असतील त्या करंट लायबिलिटीशी काय करायच्या, कम्पेअर करायच्या किंवा त्या डिवायडेड बाय करून जो काही प्रमाण ठरलेलं असतं ते काय असतं, रेशो ॲनालिसिस असतं. ओके, त्यानंतर बघा मीनिंग ऑफ रेशो ॲनालिसिस. द टर्म अकाउंटिंग रेशो इज यूज टू डिस्क्राईब सिग्निफिकंट रिलेशनशिप विच एक्झिस्ट बिटवीन फिगर्स शो इन अ बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन अ बजेटरी कंट्रोल सिस्टीम और एनी अदर पार्ट ऑफ द अकाउंटिंग
मॅनेजमेंट. ओके, बघा रेशो ॲनालिसिस मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बजेटरी कंट्रोलिंगसाठी जे काही बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्याच्यामध्ये जे काही फिगर्स असतील त्या फिगरचं काय करायचं, इंटरप्रिटिंग करायचं, न्यूमेरिकल रिलेशनशिप फाइंड आउट करायचं, म्हणजे काय तर रेशो ॲनालिसिस. ओके, रेशो ॲनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, समजलं रेशो ॲनालिसिस काय असतं. त्यानंतर बघा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ रेशो ॲनालिसिस. आता ॲडव्हान्टेजेस काय असू शकतात रेशो ॲनालिसिसचे किंवा डिसॲडव्हान्टेजेस काय ते पाहिजेत बघा. फर्स्ट इज बघा, इट हेल्प इन इव्हॅल्युएटिंग द फर्म परफॉर्मन्स. ओके, आता रेशो ॲनालिसिसचं मेन ॲडव्हान्टेजेस काय सांगितले तर इव्हॅल्युएटिंग द फर्म परफॉर्मन्स, कंपनीचे जे काही परफॉर्मन्स काय आहे तो रेशो ॲनालिसिसवरून तुम्हाला समजतो. विथ द हेल्प ऑफ रेशो ॲनालिसिस कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन रिगार्डिंग सेव्हरल ॲस्पेक्ट सच एज अ फिनान्शियल हेल्थ, प्रॉफिटेबिलिटी अँड ऑपरेशनल इफिशियन्सी ऑफ द अंडरटेकिंग. ओके, जे काही फिनान्शियल स्टेटमेंट असतं, फिनान्शियल स्टेटमेंट्सवरून तुम्हाला काय समजत असतं, कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स समजत असतो, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी समजत असतो. रेशो ॲनालिसिस पण काय करत असतं, रेशो ॲनालिसिस थ्रू काय केलं जातं, कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंट आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, त्यांचं काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं, त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं आणि त्याच्यावरून कंपनीचं काय ठरवले जाते, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी काय आहे, कंपनीची फायनान्शियल हेल्थ काय आहे, कंपनीची ऑपरेशनल इफिशियन्सी काय आहे, म्हणजे कंपनीचा एक प्रकारे परफॉर्मन्स काय आहे हे काय केलं जातं, इव्हॅल्युएट केला जातो. म्हणजे जे काही रेशो ॲनालिसिस असेल ते रेशो ॲनालिसिस कंपनीची फिनान्शियल पोझिशन फाइंड आउट करत असते. रेशो ॲनालिसिस असेल, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट असेल, कॉमन साईज स्टेटमेंट असेल, हे काही टूल्स आहेत फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचे. त्यामधीलच आपण एक पाहतो तो काय रेशो ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिसमुळं कंपनीची एक फिनान्शियल पोझिशन फाइंड आउट होत असते. त्यानंतर सेकंड बघा, फॅसिलेट इंटरफर्म कंपॅरिझन. ओके, रेशो ॲनालिसिस हेल्प in interfirm comparison by providing necessary data, and interfirm comparison indicate relative positions. Okay, it provide the relevant data for the comparison of the performance of different departments. बघा, जे काही इंटरफर्म कंपॅरिझन म्हणजे काय, एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीशी जे काही कंपॅरिझन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर इंटरफर्म कंपॅरिझन म्हटलं जातं. काय केलं जातं किंवा डिपार्टमेंटमध्ये बघा, एक डिपार्टमेंट सोडून, प्रोडक्शन डिपार्टमेंट सोडून सेल्स डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, फायनान्स डिपार्टमेंट असेल, त्या डिपार्टमेंटची फिनान्शियल ग्रोथ काय आहे किंवा फिनान्शियल ॲक्टिव्हिटी काय आहे त्यांच्या, किंवा फिनान्शियल पोझिशन काय आहे हे कशामुळे समजत असतं तर रेशो ॲनालिसिसमुळं. फॉर एक्झाम्पल बघा, जर परचेस डिपार्टमेंटची जर रेशो कॅल्क्युलेट केला, सेम दुसऱ्या कंपनीमध्ये जे परचेस डिपार्टमेंट असतं त्या परचेस डिपार्टमेंटमध्ये जे रेशो कॅल्क्युलेट केला, ते रेशोंचं कंपॅरिझन करून तुम्हाला काय समजू शकतं की कोणती कंपनी प्रॉफिटमध्ये किंवा कोणत्या कंपनीचं परचेसिंग किती आहे, कोणत्या कंपनीचं सेलिंग किती आहे, हे कशामुळे समजणार आहे तुम्हाला तर रेशो ॲनालिसिसमुळे. ओके, म्हणजे रेशो ॲनालिसिसमुळे जे इंटरफर्म कंपॅरिझन करणं काय झालेलं आहे, पॉसिबल झालेलं आहे. ओके, इट प्रोव्हाइड द रिलेव्हंट डेटा फॉर द कंपॅरिझन ऑफ द परफॉर्मन्स ऑफ डिफरंट डिपार्टमेंट्स. ओके, म्हणजे काही डिफरंट डिपार्टमेंट, कंपनीमध्ये एकच डिपार्टमेंट असतं का तर नाही, कंपनीमध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट असतात. परचेस डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, सेल्स डिपार्टमेंट असतं, फायनान्स डिपार्टमेंट असतं. ह्या डिपार्टमेंटचं जे काही ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय तो कशामुळे समजतो तर रेशो ॲनालिसिसमुळे. आता तो कसा समजतो तर रेशो ॲनालिसिस म्हणजे काय की रेशो कॅल्क्युलेट केले जातात, एव्हरी फिगरचे रेशो काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या रेशो थ्रू ॲनालिसिस केलं जातं त्या फिगरचं आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, जो काही रिलेव्हंट डेटा असते तो रिलेव्हंट डेटा काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे फॅसिलेट इंटरफर्म कंपॅरिझन हे एक मेन ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा मेन ॲडव्हान्टेजेस आहे रेशो ॲनालिसिसचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट सिम्प्लिफाईज फिनान्शियल स्टेटमेंट. जे काही फिनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला फर्स्ट टाईम सांगितलं बघा, जे काही फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करण्याचं कामच कोण करत असतं तर रेशो ॲनालिसिस करत असतं. ओके, इट्स व्हेरी युजफुल फॉर फिनान्शियल स्टेटमेंट. फिनान्शियल स्टेटमेंट जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, बॅलन्स शीट असते किंवा ट्रेडिंग अकाउंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असेल, हे जे काही स्टेटमेंट आहेत कंपनीचे, जे फिनान्शियल स्टेटमेंट आहेत ते फिनान्शियल स्टेटमेंट काय करत असतं, रेशो ॲनालिसिसमुळे शो होत असतात किंवा त्याचं ॲनालिसिस केल्यामुळं जे काही आयडेंटिफाय डेटा असेल तो आयडेंटिफाय डेटा होत असतो, बरोबर, फाइंड आउट होत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा,
aids in determining financial position of a company. Ratio analysis facilitates the management to know whether the firm financial position is improving or determining or a constant over the year by setting trend with the help of ratio. The ratio analysis with the help of ratio analysis can नो द डायरेक्शन ऑफ द ट्रेंड स्ट्रॅटर्जी. बघा जे काही फिनान्शियल पोझिशन एक डिटरमाइन होत असते. बघा सांगितलं त्याप्रमाणे जे काही कंपनीची फिनान्शियल पोझिशन असेल किंवा जे काही ट्रेंड स्ट्रॅटर्जी असेल ते स्ट्रॅटर्जी काय होते रेशो ॲनालिसिसमुळं फाइंड आउट होत असते. जे काही मॅनेजमेंटला जे फिनान्शियल डिसिजन घ्यायचे असतात ते फिनान्शियल डिसिजन घेण्यासाठी पण काय रेशो ॲनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट असतं. बरोबर. रेशो ॲनालिसिस जर एखाद्या कंपनीने ठरवलं की फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यांनी कोणती टेक्निक यूज केली तर रेशो ॲनालिसिस जर टेक्निक यूज केली तर त्याच्या थ्रू कंपनीला काय होतं तर फिनान्शियल पोझिशन समजत असते. म्हणजे जर रेशो कॅल्क्युलेट केले त्यावरून कंपनीची प्रॉफिटेबिलिटी समजत असते. त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट useful in budgeting and forecasting. Accounting ratio provide a reliable data which can be compared, studied and analyzed. This ratio provide sound footing and future prospectus. ओके. जे काही बजेटिंग केलं जातं कंपन्यांमध्ये किंवा जे काही फॉरकास्टिंग केलं जातं त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज व्हेरी युजफुल असतो. बरोबर. जो काही रिलायबल डेटा असतो इन फ्युचर जे काही डिसिजन घ्यायचे असतात कंपनीला किंवा फॉरकास्टिंग करायचं असतं बजेटिंग करायचं असतं त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. जे काही इन फ्युचर प्रॉस्पेक्ट्स असतील किंवा जे काही करंट प्रॉस्पेक्ट असतील फास्ट प्रॉस्पेक्ट असतील हे कंपनीला काय करत असतं फायनान्शियल स्टेटमेंट प्रोव्हाइड करत असतं किंवा मॅनेजमेंट लेवलला जे काही बजेटिंग केलं जातं फॉरकास्टिंग केलं जातं त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲनालिसिस लिक्विडिटी पोझिशन ऑफ अ फर्म. कंपनीची जी काही लिक्विडिटी पोझिशन आहे तर रेशो ॲनालिसिस इज अ न्यूमेरिकल टर्म. ओके. जे काही न्यूमेरिकल ॲनालिसिस केलं जातं तर रेशो ॲनालिसिस म्हणजे काय जे काही फिगर्स असतील कंपनीच्या असेट किंवा कंपनीच्या लायबिलिटी ह्या ज्या काही फिगर्समध्ये तुम्ही मेन्शन करत असता फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये त्याच्यावरून काय समजत असतं तर कंपनीची लिक्विडिटी पोझिशन समजत असते. बरोबर. कंपनीची फायनान्शियल स्टेटमेंट समजत असते किंवा फिनान्शियल पोझिशन समजत असते कंपनीचे. फिनान्शियल ग्रोथ काय आहे कंपनीची कंपनी कोणत्या अँगल किंवा कंपनी कोणत्या रेंजमध्ये प्रॉफिट मिळवते आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लिक्विडिटी पोझिशन काय होते तर रेशो ॲनालिसिसमुळे समजत असते त्या फर्मची किंवा त्या कंपनीची. ओके. विथ द हेल्प ऑफ रेशो ॲनालिसिस कन्क्ल्युजन कॅन बी ड्रॉन रिगार्डिंग द लिक्विडिटी पोझिशन ऑफ अ फर्म. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा असेस लॉंग टर्म फायनान्शियल ॲबिलिटी. रेशो ॲनालिसिस इज इक्वली फॉर असेसिंग द लॉंग टर्म financial ability of the firm. The long-term solvency is measured by the leverage and capital structure of profitability ratio, which show the earning power and operating efficiency. आता लॉंग टर्म फायनान्शियल ॲबिलिटी काय किंवा लॉंग टर्म लोन काय असेल किंवा लॉंग टर्म लायबिलिटी काय असतील लॉंग टर्म असेट काय ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे समजतात तर रेशो ॲनालिसिसमुळे समजतात. कंपनीला इन फ्युचरमध्ये किती देणं आहे किंवा किती लायबिलिटी आहे कंपनीची लॉंग टर्म लायबिलिटी काय आहे कंपनीची लॉंग टर्म लोन किती द्यायचं आहे किंवा कंपनीच्या लॉंग टर्म असेट्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी कुठे फाइंड आउट होत असतात किंवा कोण फाइंड आउट करत असतं तर रेशो ॲनालिसिसमुळं फाइंड आउट होत असतं. बरोबर. जे काही रेशो ॲनालिसिसमुळं जे काही फिगर्स ॲनालिसिस केल्या जातात किंवा फिगर्स ज्या असतात त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं त्यामुळं काय होत असतं तर लॉंग टर्म फायनान्शियल ॲनालिसिस किंवा लॉंग टर्म फायनान्शियल ॲबिलिटी ॲक्सेस होत असते. सॉल्वन्सी रेशो कॅल्क्युलेट केल्यामुळं किंवा जो लिव्हरेज रेशो वगैरे जे कॅल्क्युलेट केल्यामुळं कंपनीची जी काही अर्निंग पॉवर आहे कंपनीची ऑपरेटिंग इफिशियन्सी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा टोटल असेट काय आहेत कंपनीची टोटल लायबिलिटी काय आहे कंपनीची लॉंग टर्म असेट लॉंग टर्म लायबिलिटी काय होत असते कंपनीच्या अंडरस्टँड होत असतात किंवा समजत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा डिटरमाइन ऑपरेटिंग इफिशियन्सी. मग सांगितल्याप्रमाणे कंपनीची जी सॉल्वन्सी रेशो कॅल्क्युलेट केल्यामुळं कंपनीचं काय समजत असते इफिशियन्सी समजत असते. कंपनी कोणत्या रेंजमध्ये प्रॉफिट मिळवते कंपनीचा फायनान्शियल ग्रोथ काय आहे कंपनीची किंवा कंपनीचे एक्सपेन्सेस काय आहेत कंपनी इन्कम किती मिळवते आहे इयरली ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑपरेटिंग इफिशियन्सी आहे ती काय होते मेन्शन होत असते इथे. अनदर डिमेन्शन फॉर अनयुजफुलनेस
or ratio analysis relevant from the viewpoint of management is that is a through right on the degree efficiency in the various activity. ओके, म्हणजे ऑपरेशनल इफिशियन्सी डिटरमाइन होत असते रेशो ॲनालिसिसमुळे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हेल्प इन डिसिजन मेकिंग. मग सांगितल्याप्रमाणे जे काही डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायचे असतील तिथे वर्ड राहिला आहे हेल्प इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग. बघा, इन्व्हेस्टमेंटविषयी डिसिजन घेण्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, इन्व्हेस्टमेंट, आता फॉर एक्झाम्पल बघा, कंपनीमध्ये कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा जे काही अदर सप्लायज असतील किंवा अदर इन्व्हेस्टर असतील किंवा बँक असेल, जे काही एक्सटर्नल इन्व्हेस्टर असतात कंपनीमध्ये, त्यांना जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय करतात, ते अगोदर कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी करत असतात. त्या कंपनीच्या फिनान्शियल स्टेटमेंटचा स्टडी केल्यानंतर काय करत असतात, बाकीचे लोक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. बरोबर, म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायचे असतात त्याच्यासाठी पण रेशो ॲनालिसिस इज अ व्हेरी यूजफुल. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही अगोदर काय करणार, जी काही XYZ कंपनी असेल त्या XYZ कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काय करणार तुम्ही ॲनालिसिस करणार. बरोबर, त्याचं ऑब्झर्वेशन करणार. त्यामध्ये करंट असेट काय आहेत कंपनीच्या, करंट लायबिलिटी काय आहेत, कंपनीची इक्वल लायबिलिटी काय आहे, कंपनीची लाँग टर्म लायबिलिटी काय आहे, कंपनीच्या असेट कोणकोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. पण ज्यावेळेस ह्या इन्व्हेस्टमेंट किंवा जे ही तिकडे फिनान्शियल जे काही रेशो ॲनालिसिसमुळे हे काय होत असतं, फाइंड आउट होत असतं. म्हणजे कंपनीच्या ज्या असेट असतील, कंपनीच्या लायबिलिटी असतील, त्यांचं रेशोचं प्रमाण रेशो ॲनालिसिसमुळे समजत असतं. म्हणजे त्यांचा रेशो ॲनालिसिस केल्यामुळे त्या फिगर्स तुम्हाला समजत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, कन्वर्टिंग ॲब्सोल्यूट फिगर. ज्या काही ॲब्सोल्यूट फिगर असतील त्या कन्वर्ट करणं पॉसिबल झालेलं आहे रेशो ॲनालिसिसमुळे. ओके, रेशो ॲनालिसिस हेल्प्स टू कन्वर्ट ॲब्सोल्यूट फिगर ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट इन टू रिलेटिव्ह वन्स. ॲब्सोल्यूट फिगर स्टँडिंग अलॉन ऑफ्टन अ कन्वे नो मिनिंग. ओके, ज्या काही ॲब्सोल्यूट फिगर्स असतील त्या फिगर कन्वर्ट करणं रेशो ॲनालिसिसमुळं पॉसिबल होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, ब्रिंगिंग इफेक्टिव्ह कंट्रोल. आता इफेक्टिव्ह कंट्रोल, कंपनीचं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट टॉप मॅनेजमेंट काय करत असतं, कंपनीमध्ये एक इफेक्टिव्ह कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतं. बरोबर, मग रेशो ॲनालिसिस म्हणजे काही फिनान्शियल स्टेटमेंट अकाउंटिंगमध्ये जर पाहिलं गेलं तर जे काही रेशो ॲनालिसिस इज अ व्हेरी युजफुल ऑफ ब्रिंगिंग अबाउट इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ द कन्सर्न द टॉप मॅनेजमेंट मे डाऊन द स्टँडर्ड ऑफ व्हेरियस रेशो. की जे काही कंपॅरिझन केलं जातं फिनान्शियल स्टेटमेंटचं किंवा रेशो कॅल्क्युलेट केले जातात, त्या रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर जे काही इफेक्टिव्ह कंट्रोल काय होतं तर पॉसिबल होतं. बरोबर, म्हणजे बाकीच्या कंपन्यांबरोबर कंपॅरिझन करणं पॉसिबल होतं, इंटरफर्म कंपॅरिझन करणं पॉसिबल होतं. बरोबर, फिनान्शियल पोझिशन, फिनान्शियल ग्रोथ समजल्यामुळं आपली कंपनी कोणत्या रेंजमध्ये आहे किंवा कंपनी कोणत्या रेंजमध्ये प्रॉफिटमध्ये आहे की कंपनी लॉसमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात समजतात रेशो ॲनालिसिसमुळं. नंतर बघा नेक्स्ट, ट्रेंड ॲनालिसिस. ट्रेंड ॲनालिसिसमध्ये बघा, अकाउंटिंग रेशो फॉर अ नंबर ऑफ इयर इंडिकेट द ट्रेंड ऑफ द चेंज. कंपनीचे जे काही ट्रेंड आहेत ते रेशो ॲनालिसिसमुळे समजत असतात. बरोबर, दिस हेल्प इन अ प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट फॉर द फ्युचर. कंपनीचे जे काही ट्रेंड्स असतील ट्रेंड्स कंपनीच्या रेशो ॲनालिसिसमुळे, कंपनीची फिनान्शियल सिच्युएशनच कशामुळे समजत असते तर रेशो ॲनालिसिसमुळे. रेशो फाइंड आउट केले जातात, त्या रेशोच्या प्रमाणामध्ये काय केलं जातं, फिगर्स फाइंड आउट केल्या जातात. त्यामुळे कंपनीचे जे काही ट्रेंड ॲनालिसिस करणं काय होतं तर पॉसिबल होतं. अँड लास्ट इज बघा, हेल्पफुल इन डिसिजन मेकिंग. कंपनीचे जे काही फ्युचर डिसिजन्स असतील ते फ्युचर डिसिजन घेण्यासाठी कंपनीचं जे काही रेशो ॲनालिसिस हेल्पफुल असतं. आता ते कसं हेल्पफुल असतं की रेशो ॲनालिसिस केल्यामुळं कंपनीचं रेशो ॲनालिसिस कशाच्या बाबतीत केलं जातं तर फिनान्शियल स्टेटमेंट. रेशो ॲनालिसिस करणं म्हणजे काय, कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंट असतात जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, त्याच्यामध्ये काय केले जातात तर त्याच्यामध्ये ज्या फिगर्स असतात त्या फिगर्सचं काय केलं जातं तर रेशो कॅल्क्युलेट केलं जातं. असेट, करंट लायबिलिटी यांचं कंपॅरिझन केलं जातं आणि रेशो फाइंड आउट केले जातात. त्यामुळं काय होतं, जे काही इन फ्युचर डिसिजन घ्यायचे असतात ते इन फ्युचर डिसिजन घेणं काय होतं पॉसिबल होतं रेशो ॲनालिसिसमुळे. ओके, रेशो ॲनालिसिस हेल्प्स इन मेकिंग डिसिजन फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिनान्शियल स्टेटमेंट. दस इट इज अ युजफुल टू द मॅनेजमेंट अँड आउटसाइडर्स. जे काही आउटसाइडर्स असतील, एक्सटर्नल पार्टीज असतील,
असतील, इंटरनल पार्टीज असतील, त्यांना काय होतं की जे इन फ्युचर डिसिजन घ्यायचे असतात किंवा करंटली जे मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचे असतात ते घेणं काय होतं रेशो ॲनालिसिसमुळं पॉसिबल होतं. ओके, म्हणजे रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कंपनी. ओके, त्या कंपनीमध्ये जे काही रेशो ॲनालिसिस केलं जातं इज अ मोस्ट यूजफुल. ओके, जे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट पाहिलं आपण, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट पाहिले आपण, त्यानंतर जे काही कॉमन साईज स्टेटमेंट पाहिलं, ट्रेंड ॲनालिसिस पाहिलं आणि रेशो ॲनालिसिस पाहिलं. तर ह्या चारमध्ये ज्या काही 4 टेक्निक्स आहेत ॲनालिसिसच्या, त्याच्यामध्ये रेशो ॲनालिसिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, जे काही रेशो ॲनालिसिस केलं जातं, एव्हरी कंपनी सहसा रेशो ॲनालिसिस थ्रूच काय करत असते, कंपनीचं फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करत असते. हे